काही पदार्थ पारंपरिक पद्धतीने बनवले की त्यांच्या प्रत्येक घासात आईच्या आणि आजीच्या हातची माया जाणवते. ती चव आपल्याला नकळत बालपणात घेऊन जाते. स्वयंपाकघरात दळवळणारा सुगंध, घरभर पसरलेला आपलेपणा आणि सुंदर आठवणी पुन्हा एकदा जिवंत होतात. म्हणूनच आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने जुन्या चवीची आठवण करून देणाऱ्या गव्हाच्या पिठाच्या कुरकुरीत कापण्या बनवणार आहोत. त्यासाठी मी 1 वाटी पाणी घेतलं आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी गुळ घेतलेला आहे. आपल्याला गुळाचा पाक नाही बनवायचा, फक्त गुळ वितळेल इतकंच आपल्याला त्याला गरम करायचं आहे. तर इथे पाहू शकता गुळ विरघळलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे पाणी कोमट व्हायला ठेवूया. तर इथे त्याच वाटीने मी 4 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे आणि 3 चमचे बेसन पीठ घेणार आहे. बेसन पीठ अवश्य टाका, चव वाढते आणि छान लागतात. चिमूटभर मीठ टाकायचं आहे. बडीशोप टाकायची आहे. तर ही कच्ची बडीशोप आहे, भाजलेली बडीशोप घ्यायची नाही, थोडीशी टाकलेली आहे. इलायची पावडर टाकायची आहे. तर 4 ते 5 इलायच्या कुटून त्याची पावडर केली होती, तीच टाकत आहे. फ्रेश टाकली की आणखीन छान टेस्ट येते. त्याचबरोबर आपण यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे. तुम्ही कडकडीत तुपाचं मोहन सुद्धा देऊ शकता, पण मी एकदम पारंपरिक पद्धतीने करणार आहे, त्याच्यामुळे आपण साधंच तेल टाकलेलं आहे. व्यवस्थितपणे सर्व आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि गुळाचं जे पाणी होतं ते सुद्धा कोमट झालेलं आहे. अगदीच थंड नाही करायचं, जरासं कोमट ठेवायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि हे पीठ आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे. एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही, मीडियम असायला पाहिजे. अशा पद्धतीने जर तुम्हाला असं वाटलं की हे पीठ जास्त घट्ट होत आहे तर तुम्ही साधं पाणी थोडं वापरू शकता आणि जर वाटलं की जरा पातळ होत आहे तर पुन्हा तुम्ही थोडंसं गव्हाचं सुक्क पीठ घेऊन हे मळू शकता. आणि अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर याचे मी 4 भाग करून घेणार आहे आणि व्यवस्थितपणे त्याचा आपण एक उंडा तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने म्हणजे आपण जेव्हा चपाती लाटणार तेव्हा ती व्यवस्थितपणे लाटली जाते. आपण यामध्ये थोडंसं तेल सुद्धा टाकलं होतं, त्याच्यामुळे आपल्याला आता सुक्क पीठ लावायची गरज नाही. सुक्क पीठ न लावता आपण याची चपाती लाटून घ्यायची आहे. तर याची चपाती आपण जास्त जाड किंवा जास्त पातळ नाही लाटायची, मीडियम अशी लाटायची आहे. अशा पद्धतीने पहा. आता याच्यावरती आपल्याला थोडीशी खसखस पसरायची आहे. तुम्ही दोन्ही बाजूला सुद्धा खसखस लावू शकता. मी एका साईडने लावणार आहे. जर तुम्हाला दोन्ही साईडने लावायचे आहे तर अर्धी चपाती लाटून झाली की मग पुन्हा एका साईडला लावायचं आणि मग ती पलटी करून पुन्हा दुसऱ्या साईडला, अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता. तर इथे आपलं चपाती छान लाटून झालेली आहे आणि आता आपण त्याच्या कापण्या कापायच्या आहेत. तर कापण्या आपल्या शंकरपाळीच्या आकाराच्याच आपण कापत असतो. तुम्हाला जर चौकोनी कापण्या हव्या असतील तर तुम्ही तशा पद्धतीने सुद्धा कापू शकता. तर मी आपल्या शंकरपाळीच्या आकाराच्याच या कापण्या पूर्ण कापून घेत आहे. कापण्या कापून झाल्याच्या नंतर एक एक कापणी आपल्याला व्यवस्थितपणे काढून घ्यायची आहे, वेगळी करायची आहे आणि एका प्लेटमध्ये ठेवून द्यायची आहे. अशाच पद्धतीने सगळ्या कापण्या आपण कापून घेऊया. तर इथे आपल्या सगळ्या ज्या कापण्या कापून झालेल्या आहे आणि कढईमध्ये तेल सुद्धा आपण गरम करायला ठेवलेलं आहे. मिडियम गॅसवरती तेल गरम केलेलं आहे आणि आपण आता ह्या कापण्या तळून घेणार आहोत. सुरुवातीला मी थोड्याच कापण्या टाकणार आहे आणि तळून घेणार आहे, म्हणजे तेलाचं जे टेम्परेचर आहे ते आपल्याला कळते की किती गरम झालेलं आहे. कापण्या तळताना गॅस अगदी स्लो किंवा खूपच जास्त नाही करायचा, नाहीतर जर तुम्ही फास्ट गॅस केला तर कापण्या ज्या आहेत त्या खूपच लाल होतील पण आतमधून कच्च्या राहतील आणि जर स्लो केला तरी त्या व्यवस्थितपणे आतपर्यंत तळल्या जाणार नाही. त्याच्यामुळे मिडियम गॅसवरती आपल्याला सर्व कापण्या तळून घ्यायच्या आहेत. दुसऱ्यांदा जेव्हा कापण्या तळणार तेव्हा मी जास्त कापण्या याच्यामध्ये टाकणार आहे आणि तळणार आहे. मैत्रिणींना तुम्हाला जर घरी बसून बेसिक आरी वर्क कोर्स करायचा असेल तर फक्त 501 रुपयाला आहे. नंबर दिले आहे, त्या नंबरवरती तुम्ही मला मेसेज पाठवा, सविस्तर माहिती मिळेल. तर आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.